मध्ये बाहेर आणि आतल्याचाच विषय असेल, उद्धवजींना याची उत्तर द्यायला लागतील ना. की सुषमा अंधारे कुठल्या, सुषमा अंधारे या शिवसेनेत कधी आल्या, त्या प्रियंका काय चतुर्वेदी या पक्षात कधी आल्या, अशी असंख्य नावं आम्ही सांगू की. तर दुसऱ्याला बोटं दाखवण्याआधी उद्धवजींनी 4 बोटं त्यांच्याकडे येतात हे लक्षात घ्यावं. या देशात, राज्यात नाही, सगळ्यात अहंकारी कोणी नेता असेल तर उद्धव ठाकरेजी आहे. हे कधीच चुकत नाहीत, यांचं कधीच निर्णय चुकत नसतो, यांचंच नेहमी सत्य असतं. आणि त्यामुळे मी म्हणेन तेच, जसं ते मागे म्हणाले, अरे काय औरंगाबादचं संभाजीनगर, मी म्हणतोय ना संभाजीनगर, अशाच पद्धतीने अहंकारांना जन्मलेलं नेतृत्व उद्धवजींचं आहे. आणि म्हणून उद्धवजींनी आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये. विषय असलेली नकलीचा असेल तर तो विचारांचा आहे. बाळासाहेबांचा विचार हा त्यातला महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून उत्तरच द्यायची असतील तर प्रश्न उद्धवजींकडे त्या विषयातले जास्त येतील आणि त्याची उत्तरं उद्धवजींना द्यावी लागतील. म्हटलंय मुळामध्ये या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमी 2019 ते 2014 आहे. आता त्या सगळ्या गोष्टी समोर येतात. पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले, आमचं तर त्याच वेळेला चर्चा चालू होती, भारतीय जनता पक्ष हा युती धर्मावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रामाणिकतेने भरोसा ठेवत होता उद्धवजींवर. बाळासाहेबांवर जेव्हा जेव्हा आम्ही प्रेम केलं, भरोसा ठेवला, त्याचा सन्मान आदर बाळासाहेबांनी ठेवला आणि त्याचा फायदा आम्हा दोघांनाही झाला. आम्हाला माहितीच नव्हतं 2014लाही जे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आमची चर्चा झाली, त्यावेळेला आमचा निर्णय होता. निवडणुका 2014लाही 151+ ही घोषणा आदित्य ठाकरेंनी दिली. जेव्हा सीटा ठरल्या नव्हत्या कुणी किती लढायच्या, तेव्हा आदित्यजींना 151+ ही अहंकारांना घोषणा द्यायला लावली कुणी. आणि मग त्यातला केलेला प्रचार, आता मी सगळा मुद्दा मांडत नाही, 14चा मुद्दा आहे तो. कुठल्या फौजा आल्या, काय आल्या, कोणाचे बाप काढले, कोणाच्या पत्नी काढल्या, प्रत्येक भाषणामध्ये या पद्धतीचे खंजीर, गुप्ती, काय काय या अहंकारातच केवळ वागत राहिले. आणि म्हणून उद्धवजींचा आज जो पक्ष, जे ओरिजिनल पक्ष, ओरिजिनल मी शिवसेना म्हणतोय, हे गेला हातातून. आमदार गेले, खासदार गेले. तुम्ही बघा, या जगामध्ये असं उदाहरण सापडणार नाही की ज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार, सत्तेत असलेले मंत्री हे पक्ष सोडायला तयार झाले. कधीतरी अहंकारातनं बाहेर पडून आत्मचिंतनाची उद्धवजींना गरज आहे, पण त्यांचा विचार त्यांनी करावा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या पराकोटीचे खालच्या पातळीवर जाऊन केलेली भाषणं, वक्तव्य, टोमणे हे संजय राऊत आणि उद्धवजींनी सुरू केले, हे त्यातलं दुर्दैव आहे.